बंधू अशोक खरातचे कारनामे उघडकीस आल्यानंतर त्याने स्थापन केलेल्या शिवनिका संस्थान चर्चेत आलं। दरम्यान या शिवनिका संस्थानचे माजी विश्वस्त नितीन गांगुर्डे यांच्याशी एबीपी माझानं बातचीत केली। अशोक खरातच्या कारनाम्यांसंदर्भामध्ये कुठलीच माहिती नव्हती। ट्रस्टच्या बैठकीमध्ये फक्त विकास कामे आणि संस्थांच्या कामाची चर्चा होती। धार्मिक कार्यासाठी आम्ही संस्थांशी जोडलो होतो। वैयक्तिक कारणास्तव विश्वस्त पदाचा राजीनामा दिला, अशी प्रतिक्रिया शिवनिका संस्थानचे माजी विश्वस्त नितीन गांगुर्डे यांनी दिली आहे। पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं तर सहकार्य करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। तुम्ही विश्वस्त होतात, मात्र राजीनामा का दिला? साधारणतः मी 7 वर्षापासून ट्रस्टवर नाही आणि मी माझा राजीनामा दिला होता। त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मी जॉब सुरू केला होता आणि घरामध्ये आईवडिलांची तब्येत बरी राहत नसल्याने त्यांच्याकडे देखभाल करायला कोणी नव्हते आणि थोडं दिंडोरीपासून मला ते अंतर लांब असायचं। थोडं नियमित कार्यक्रमांना जाणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे मी स्वतःहून सर्वांना सांगून, घरातील आईवडिलांच्या तब्येतीचे सर्वांना कारण सांगून, त्यांनाही सर्वांना माहीत होतं, त्याच्यामुळे माझा राजीनामा सर्वांना विश्वासात घेऊन दिला होता। तुमची आणि अशोक खरातची ओळख कशी झाली आणि तुम्हाला का वाटलं की तिथे तुम्ही विश्वस्त झाले पाहिजे? तसं मी अविश्वस्त हे माझ्याकडे अचानक पद आलं, त्याची काही मला कल्पना नव्हती, परंतु मंदिरामध्ये जाणं येणं झालं आध्यात्मिक ऊर्जेमुळे। आणि आमचं जे दिंडोरी वनारवाडीतील भजनी मंडळ, आमची माझे मित्रपरिवार होता, आम्ही भजनाला जायचो, त्यातून तिथं ती ओळख झाली होती आणि त्यामुळे तिथे विश्वस्त घेतला असता कदाचित। एवढा वर्ष तुम्ही कॅप्टन जो स्वतःला समजतो त्या अशोक खरातच्या जोडले गेले होतात, तो नेमकं काय करायचं? हे जे आता सांगितलं आहे की तो ज्योतिष सांगायचा, अंकशास्त्राचा अभ्यास होता, कॉस्मॉलॉजीचा अभ्यास होता, याबद्दल काय सांगा? आम्हाला एवढं काही जास्त सांगता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी मंदिरामध्ये मात्र एक चांगलं त्यांचं एक चांगलं प्रबोधन सांगायचे, एवढं नाही। बाकी या प्रकारांबद्दल आपल्याला जास्त काही माहिती नाही। पण हा माणूस एवढा भयंकर असेल असं तुम्हाला कधी वाटलं नाही? त्यावेळेस तर काही ज्यावेळेस मंदिरामध्ये तर सर्व आध्यात्मिक चर्चा असायच्या, त्याच्यामुळे हा विषय आपल्याला माहीतच नव्हता। पण तुम्ही त्याच्याशी जोडले गेलेले आहात, काही जमिनींमध्ये देखील तुम्ही भागीदार आहात, अशी देखील चर्चा आहे। नेमकं काय प्रकरण आहे? माझ्या जमिनी शासनाने चेक कराव्यात। माझ्याकडे माझे काही उतारे वगैरे नाही आहे, काही नाही आहे आणि कुठे काही सहभागी होण्याचा काही संबंधच येत नाही आणि मी 7 वर्षापासून नसल्यामुळे तर काही मध्ये काळा झालं ते आपल्याला काही माहीतही नाही। पोलिसांनी काही संपर्क साधला तुम्हाला येत्या काही दिवसात? नाही, काही संपर्क साधला नाही, पण मग त्यांनी काही विषयात आपण जे आहे ते सहकार्य करू। आपल्याला काही त्याच्यात 7 वर्षापूर्वीचं काय आणि आताचं काय याच्यात आपल्याला फार मोठा फरक वाटतोय, जे आम्ही वाचतोय ते। एसआयटीने जर समजा तुम्हाला बोलवलं चौकशीसाठी तर तुम्ही जाणार? नक्कीच सहकार्य करणार। हो, एसआयटीने जर त्यांना चौकशीसाठी बोलवलं तर ते चौकशीला जाणार आणि सर्व प्रश्नांची उत्तर देणार, सहकार्य करणार, असं सध्या ते आपल्याला सांगतायत। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। बंधू अशोक खरात विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा 2 गुन्हे दाखल झालेत। एका महिलेची लैंगिक शोषणाची तर एका इसमाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। अहिल्यानगरमधील नेवासा इथल्या राजेंद्र भागवत या व्यावसायिकाला व्यावसायिक वृद्धीसाठी खडे रत्न देऊन बनावट अंगठी विकून लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी खरात विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। तर दुसऱ्या घटनेमध्ये एका विवाहित महिलेनं लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे। खरातनं ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये 4 वेळा बळजबरीनं गैरकृत्य केल्याची तक्रार महिलेनं सरकारवाडा पोलिसात दाखल केली आहे। खरात विरोधामध्ये आतापर्यंत 10 गुन्हे दाखल आहेत, तर या प्रकरणामध्ये एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत। बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये सोशल मीडिया युजर्सवरती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। खरातशी संबंधित गुन्ह्यातील पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला तब्बल 74हून अधिक जणांवरती सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। सोशल मीडियावरील विकृताला चाप लावण्यासाठी ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते। सुरुवातीला कोपरगावमध्ये 3 आणि सातपूर पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले होते, मात्र आता हा आकडा 70च्याही पार गेलाय। पोलिसांच्या या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने पीडित महिलांचे व्हिडिओ, फोटो हे व्हायरल केले जात होते, त्यांना कुठेतरी आता चाप बसणार आहे। बंधू खरातला गुरुचं स्थान देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना दुसरा मोठा धक्का बसलाय। चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। याआधी त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर देखील पाणी सोडावं लागलंय। बंधू खरातचे पाय दुतानाचे त्याबरोबरच खरात सोबतचे अनेक फोटो समोर आल्यानंतर रुपाली चाकणकरांविरोधामध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झाले। यानंतर सातत्याने चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। अखेर चाकणकरांना आपल्या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यावा लागलाय।
दरम्यान यावरती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. काही ना जनाची ना मनाची कसलीही लाज न बाळगता इतके दिवस ते त्या पदावर राहिल्या आणि शेवटी आता फारच आक्रोश झाल्यानंतर शेवटी हा राजीनामा घेतला गेला. खरं तर मला सुनेत्रा पवारांकडनं अपेक्षा होती की त्या राजीनामा लवकरात लवकर घेतील, पण तसं देखील झालेलं नाहीये. त्यामुळे आता राष्ट्रवादीला खूपशी महाराष्ट्राला उत्तरं देणं गरजेचं आहे. त्यांनी अनेक पीडितांना त्रास दिला, अनेक लोकांना त्रास दिला, पत्रकारांना धमकवलं, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. त्यामुळे यांच्यावर कारवाई नक्कीच झाली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.